आरोपींचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। चारही आरोपी एन्काउंटरमध्ये मारले गेले। देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पण सध्या आपण महाराष्ट्रातल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेतोय। पण आताचा जो फोन आहे तो बंगळुरूहून हर्षद जोशी आता आपल्याशी बोलतायत। बोला हर्षद। हैदराबादमधल्या या घटनेनंतरच्या प्रतिक्रिया सध्या आपण बघतो। तर संजय गव्हाणे आता आपल्या सोबत आहेत कल्याणहून। बोला संजय गव्हाणे। हॅलो मॅडम। हां बोला। पोलिसांनी जे काम केलेलं आहे सर्वात त्यांच्यापासून अभिनंदन करतो। हां हां आणि जिथे जिथे अशा घटना घडलेल्या आहेत देशात, हां अशा सर्व ठिकाणी अजून देशाला एन्काउंटरची गरज आहे। तेव्हाच अशा जघन्य अपराध करणाऱ्या लोकांवर काहीतरी धास्त बसेल। बरं, याचा धाक बसेल असं संजय गव्हाणेंना वाटतंय। कल्याणहून ते बोलत होते। धन्यवाद संजय गव्हाणे। याच्यानंतर पुण्याहून उमेश गज्जल आता आपल्या सोबत आहेत। बोला उमेश गज्जल। हा मॅडम, हॅलो। हां बोला। हा, ते मला एकच म्हणायचंय की पहिली गोष्ट म्हणजे तेलंगणा पोलिसांच्या कामगिरीला माझ्याकडनं सलाम। हां भारताच्या संविधानमध्ये यात बदल करायला पाहिजे आता। आणि अशी संघटना तयार व्हायला पाहिजे भारतात सगळीकडे, जेणेकरून त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळायला पाहिजे। त्यांनी अशा घटनेला सामोरे जाऊन याच्यात अडथळा आणायला पाहिजे। अशी एक संघटना तयार व्हायला पाहिजे सगळ्या भागातून। धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की हैदराबाद पोलिसांचं प्रत्येक जण इथे अभिनंदन करताना दिसतंय। काही जण असंही म्हणतायत की ज्या पद्धतीने या मुलीला त्रास झाला होता त्या त्रासाची थोडी तरी जाणीव त्या लोकांना होती आणि तसाच त्रास त्यांना देखील द्यायला हवा होता। पुढचा फोन आपण घेतोय। शशिकांत लवटे पुण्याहून बोलतायत। बोला शशिकांत लवटे। सुनंदा भोसले आपल्या सोबत आहेत कोल्हापूरहून। सुनंदा भोसले, आपली काय प्रतिक्रिया? नमस्ते मॅडम। नमस्ते। हा, मी कोल्हापूरहून बोलते, सुगंधा भोसले। हां हां म्हणजे नाशिकमध्ये राहते मी। बर। हा, तर हे जे काम केलंय पोलिसांनी वगैरे आहे ना, ते एकदम परफेक्ट आहे। हां हां हॅलो। हां बोला। हा, तर कसं आहे, ह्याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचे कायदा वगैरे म्हणा किंवा केस वगैरे करण्यात काही अर्थ नाही, कारण त्याला सगळ्याचा वेळ टाइम लागतो। त्याच्यामध्ये खूप दिवस जातात, वर्ष पण जातात, तरी त्या मुलीला न्याय मिळत नाहीये। तर अशी जी कामं आहेत ना, तुम्ही या बाबतीत कायदा करत पाहिजे एकदम। म्हणजे जागेला ज्या ठिकाणी ज्या घटनेस्थळी जर अशा काय झाल्या त्या ठिकाणी त्या लोकांना ठार मारलं पाहिजे, त्यांचे हात पाय तोडले पाहिजे, त्यांच्या अवयव जे आहे तो कापून टाकला पाहिजे, त्यांना तडफडत त्यांच्यावर असेल पेट्रोल वरतून मारून टाकलं पाहिजे, हे मला असं वाटतं। हो ना, हो ना। सुनंदा भोसले जसं म्हणतायत की यापेक्षा आणखीन म्हणजे हे झालं ते उत्तम झालं, पण ज्या जे त्रास त्या मुलीला सहन करावे लागले तशाच पद्धतीनं त्यांना देखील जाळायला हवं होतं, अशा अत्यंत प्रक्षुब्ध प्रतिक्रिया या सगळ्यांकडून व्यक्त होत आहेत। ज्योती गीते आपल्या सोबत आहेत पैठणहून। ज्योती गीते, आपली काय प्रतिक्रिया? आपल्याला काय वाटतं? हॅलो। ज्योती गीतेंकडे देखील आपण जाणार आहोत। ज्ञानेश्वर उकमाळी भिवंडीहून बोलतायत। तर बोला ज्ञानेश्वर उकमाळी। पहिल्यांदा मी तेलंगणा पोलिसांचे हार्दिक अभिनंदन करतोय। हां हां पण तेलंगणा पोलिसांचे अपयश पण झाकता येणार नाही। जर का त्या मुलीला जर आधीच जर संरक्षण दिलं असतं डॉक्टरांना, तर ही घटना घडलीच नसती। आणि त्याच्या आई वडिलांनी जे एवढे डॉक्टरकीसाठी जेवढे खर्च केलेले किंवा जे त्यांना हे प्रयत्न केलेले, तर ते त्यांना जे दुःख झालेले आहे ते अनावर आहे। त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे। बरोबर आहे। म्हणजे त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी आहात, पण त्याच वेळेला तुम्हाला असं वाटतं की तिथल्या महिलांना किंवा देशभरातली अगदी घरातली कुठलीही महिला असो, कुठल्याही वयोगटातली, तिची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। काय करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? की घटनामध्ये थोडा तरी बदल घडायला हवाय। बरं, कायद्यामध्ये तरतूद करायला पाहिजे का फास्ट कोर्टमध्ये झटक्यात निर्णय द्यायचे। हे आता निर्भया हत्याकांड, निर्भयाचा जर इथे घटना घडली ते अजून पण त्यांना काही त्यांच्यावर कारवाई केली नाहीये। त्यांना फुकट याच्यामध्ये एक कोर्टवारी करा, त्यांना संरक्षण द्या, त्यांना मागे जे त्यांच्यासाठी एवढा खर्च करण्यात काही अर्थ नाहीये। धन्यवाद ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल। ज्ञानेश्वर उकमाळी भिवंडीहून बोलत होते। मनीषा कदम सांगलीहून बोलतायत। बोला मनीषा कदम। हॅलो मॅडम, मी मनीषा कदम बोलते। हो। आणि जे हैदराबाद एन्काउंटर जे पोलिसांनी केलेलं आहे
त्याच्याबद्दल मला पोलिसांचं मनापासून आभार मानायचे आहे. हा हा आणि महिलांना आरक्षण चांगल्या प्रकारे इथून पुढे भेटेल अशा प्रकारची मागणी सरकारलाही करायची आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की घटना ज्या पद्धतीनं त्यांचा एन्काउंटर केलाय त्याच्यामुळे महिलांना सुरक्षित वाटू शकतं? हो, खरोखर वाटू शकतं. आणि असाच न्याय महिलांना मिळाला पाहिजे, ज्यात प्रियांका रेड्डीला मिळालेला आहे तो असाच सगळ्या महिलांना मिळाला पाहिजे, जेणेकरून धन्यवाद. महिलांना समाजात व्यवस्थित वावरता यावं. बरोबर, मोकळेपणाने आणि मुक्त वावर त्यांचा व्हावा, सुरक्षित वातावरणात त्यांना राहता यावं आणि यासाठी अशा घटना ही घटना महत्त्वाची आहे. अशाच पद्धतीनं कारवाई करायला हवी असं मनीषा कदम सांगलीहून आपल्याला सांगत होत्या. पलाश श्रीराम बोलतात आपल्याशी पुण्याहून. बोला पलाश. ही घटना जी घडली हा हा ही खरं आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कमतरता आहे हे दाखवून दिलं. संपूर्ण देश उत्सव साजरा करतोय, हा हा कारण प्रत्येकाच्या मनात आहे अशाच पद्धतीची शिक्षा होणं गरजेचं आहे. परंतु आपली न्याय व्यवस्थेमुळं आज आपण आधीच्याही केसेसमध्ये बघताय की कसे वेळ काढूपणा किंवा आपल्या न्याय व्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळं आज प्रत्येकाला हे सहन करावं लागतंय. आणि म्हणून तेलंगणा पोलिसांचं सगळेजण कौतुक करतायत. अशाच पद्धतीनं ताबडतोब पंतप्रधानांनी ह्याच्यावर एक समिती आखून लगेच ह्याच्यावर एक कशी आपली न्याय व्यवस्था ह्या विषयांसाठी सुधारता येईल आणि प्रत्येकाला ताबडतोब न्याय मिळाला जाईल, नाहीतर ह्याचा उद्रेक नागरिकांमध्ये होईल. आणि आज तो पोलिसांनी जो व्यक्त केलाय ज्या पद्धतीनं तो उद्या नागरिक नको करायला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय पलाश की न्यायव्यवस्थेत तर कमतरता आहे आणि त्याच्यामुळे हैदराबाद मध्ये झालेली घटना आहे त्याचं जरी कौतुक होत असलं तरी न्यायव्यवस्थेतल्या कमतरतेबद्दल लवकरात लवकर पावलं उचलण्याची गरज आहे. 100%. नाहीतर उद्या आमच्यासारखे नागरिक उद्या कायदा हातात घ्यायला मागं पुढे बघणार नाही. जर अशा याच्यानं जर आम्ही इतका काळ काढायचा. धन्यवाद. पलाश श्रीराम पुण्याहून बोलत होते आपल्याशी. न्यायव्यवस्थेतल्या कमतरता दूर करण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटले. रेवणसिद्ध तोडकर जुन्नरहून आपल्याशी बोलतायत. बोला रेवणसिद्ध. हा मॅडम नमस्ते. मी जुन्नरहून रेवणसिद्ध तोडकर बोलतोय. हा हा माझी प्रतिक्रिया अशी आहे की आता हे जे काही एन्काउंटर केलेलं आहे हैदराबाद पोलिसांनी हा हा हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. बरं. आणि इथून पुढे सुद्धा अशी घटना जो काही कोणी करणारा असेल त्याला प्रत्येकाला सुद्धा ही अशी शिक्षा मिळाली गेली पाहिजे. आता ह्या सर्व गोष्टीवरती काही राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय नेते मंडळी म्हणतात की कमिशनरला डिसमिस करा किंवा अजून काय काय ते न्यायालयीन चौकशी करा. हे साफ चुकीचं आहे. बरं. हा जो आहे ना हा निर्णय अतिशय योग्य आहे. त्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना त्या गुन्ह्याची सजा मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आहे माझी. धन्यवाद. रेवणसिद्ध तोडकर आपल्याशी बोलत होते. आणि या पुढची प्रतिक्रिया मीनाक्षी अडकर औरंगाबादहून बोलतायत. बोला मीनाक्षी अडकर. हा, हे जे हैदराबाद मध्ये झालं ना हा हा तर पोलिसांना माझा आधी पहिला सलाम आणि तुमच्या चॅनलला पण नमस्कार माझा. आमच्या टीम कडून आभार. हा, टीम कडून खूप छान पद्धतीने त्यांनी हा पोलिसांनी हे केलेलं आहे अगदी. तर आता जबर बसेल ह्या लोकांना आणि असं कधी हे असं होऊ नये असं मला वाटतं. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी हे हाती काम घेतलेलं आहे. तिच्या कुटुंबियांना यामुळे न्याय मिळेल असं वाटतं? हो हो हो, नक्कीच नक्कीच. धन्यवाद. मीनाक्षी अडकर आपल्याशी बोलत होते औरंगाबादहून. त्यांनी देखील पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलेलं आहे. मोहन गिरी बोलतायत पुण्याहून. बोला मोहन गिरी. नमस्कार. तेलंगणा पोलिसांचं अभिनंदन. आणि लोकांच्या तीव्र भावना या घटनेबद्दलच्या ज्या आपण प्रसारित करत आहात त्याबद्दल न्यूज 18 लोकमतन सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि अशा घटनेकरता कायदेशीर प्रक्रियेला प्रदीर्घ विलंब लागतो. आणि मग ज्यावेळी हा रिझल्ट लागतो त्याबद्दल जेव्हा याचा रिझल्ट लागतो त्यावेळेस परिस्थिती आणि मानसिकता अन्याय करणाऱ्या कुटुंबाचं आणि अन्याय सहन करणाऱ्या कुटुंबाचं या कुटुंबापुरतंच ते सीमित राहतं. त्यामुळे त्वरित याचं हे व्हायला पाहिजे. अशा घटनांचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मोहन गिरी आपल्याला पुण्याहून ही प्रतिक्रिया देत होते. आपण बघतोय की या कारवाईचं समर्थन मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. धुळ्याहून मगन पाटील बोलतायत. बोला मगन पाटील. पोलिसांचं स्वागत करतो. हा हा हा, त्यांनी जी शिक्षा दिली ना एन्काउंटरची ती खूप कमी आहे. त्यांचे हातपाय तोडून त्यांना पेट्रोल टाकलं पाहिजे असं आमच्या धुळे जिल्ह्यातून
हॅलो. मगन पाटील, तुमचं आधीचं वाक्य कळू शकलं नाही, तुम्ही पुन्हा एकदा तुमची प्रतिक्रिया सांगू शकाल? मी पहिल्यांदा हैदराबाद पोलिसांचं स्वागत करतो. हो हो हो, त्यांनी जे एन्काउंटर केलं ना, हां हां त्याच्यापेक्षा हां मोठी शिक्षा म्हणजे त्यांना ज्या मुलीला त्यांनी जाळलं त्या पद्धतीने पेट्रोल टाकून जायला पाहिजे होतं. म्हणजे याच्यापेक्षा गंभीर शिक्षा त्यांना व्हायला हवी होती. आता त्यांची लवकर सुटका झाली खरं तर, असं तुम्हाला वाटतंय? हो, एकदम लवकर सुटका केली ती. बरं, मगन आणि असा पाटील. कायदा व्हायला पाहिजे. याच्या ज्या केसेस आहेत हां हां ही शिक्षा व्हायला पाहिजे. बरं, धन्यवाद. मगन पाटील धुळ्याहून आपल्याशी बोलत होते. जसे त्या पीडितेला अत्याचार सहन करावे लागले, त्या अत्याचार तसेच त्या आरोपींवर देखील करायला हवे होते. आता त्यांची सुटका लवकर झाली अशी भावना देखील या फोन कॉल्समधून व्यक्त होते आहे. तुमच्या प्रतिक्रियांची अशीच वाट बघतो आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटतो आणि त्याआधी आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला नंबर सांगतोय. 022-6888-2697 या नंबरवर आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची, तुमच्या फोन कॉल्सची वाट बघतो आहोत. त्यामुळे फोन करा, व्यक्त व्हा आणि बिनधास्त बोला.